देशमुख चेंडूला सन्मान दिलाय. सुरुवात मात्र चांगली केली. केवळ 1 रन घेतला गेलाय. हा हाणाराचा मामला चेंडूने देखील चकमा दिला. केवळ 2 रन घेतलेत आणि या 2च्या माध्यमातून संघाचं खातं उघडलं गेलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर सनीकोंड हा जो संघ आहे 2 मॅच मात्र ते खेळले. त्या 2च्या 2 जिंकले. तर राजवीर 11 1 जिंकलेत आणि 1 पराजित झालेत. अमेय पवार तयार आहेत. स्टेप आउट केले. थोडा फ्रंट फूटचा वापर देखील अनूपने केलाय. 1 रन घेतलाय. चेंडू इकडून तिकडे देखील पाहायला मिळतोय. थोडीशी जी आउटफील्ड आहे त्या ठिकाणी स्लो बघायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा बॉल वरती देखील दुहेरी रन्स घेत असताना एक चांगल्या मानसिकतेनं मात्र क्रिकेट खेळताना आपण बघतोय. चांगलं माइंडसेट आहे अनुप देशमुख. आजच्या दिवसामध्ये बॅटिंग देखील चांगली केली. चांगली बॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला अमेय पवार, वा हा खेळाडू तितकाच खास आहे, स्पेशल आहे. सुपर बॉलिंग. इथून पुढचा चेंडू मात्र टाकला जाईल. फ्रंट फूटचा वापर केलाय. लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर अनुप देशमुख याच्या बॅट मधून हँड अँड सम षटकार. अगदी बॅटच्या रडार मध्ये होता. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये खेळला गेला. सुपर फटका. त्यांनी सांगितलं की ऑप्शन मध्ये मला सर्वाधिक पॉइंट्स का या ठिकाणी बघा घेतलं गेलं ते उदाहरण दिसतंय मैदानामध्ये. दर्जेदार बॅटिंग आहे. स्कोर बोर्ड आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. थोडासा मात्र या ठिकाणी विचार बदललेत. बाजू देखील बदलली आहे. आपण पाहिले मागचे जे बॉल एक्स्ट्राचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 11 रन स्कोर कार्ड वरती. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रॉस लाईन खेळायचा आहे. सुपर बॉल आणि स्वतःच्या फटक्यावरती कुठेतरी नैराश्य असू शकेल अनुपला. ते देखील आपण बघतोय. स्वतःला कोसलं जात आहे. हा चांगला चेंडू होता. अगदी मोठा प्रहार करण्याचा इरादा तर हर एक बॅटरचा राहिलाय. आणि याही वेळेला कमालचा चेंडू टाकलेला आहे. फ्रंटफूटचा वापर केलाय. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये या चेंडूला आपण खेळताना देखील पाहिलेला आहे. केवळ आणि केवळ या ठिकाणी 1 रन घेतला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले विदाउट लॉस 12 रन्स. 12 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत. ट्वेल्व रन्स 12 रन्स झालेले आहेत.
दुसऱ्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. अमान ऐनरकर सरीकोट या टीमचा महत्वपूर्ण हा ऑलराऊंडर आपण पाहतोय. सरीकोट या टीमकडे जे सुरुवातीचे ओपनिंग आपण बघतोय, अय्याज असतील, त्याचबरोबर मोदस्तर मागझनकर असतील. सनीकोटचा आयकॉन गोलंदाजी ट्रॅक वरती भाऊ विधाते या एंड कडून ते गोलंदाजी करतायत. जोरदार अपील केली आहे, लाऊडली अपील असतील, परंतु अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. त्याचबरोबर अंपायर यांनी देखील डिसिजन बदलले. सो स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला देखील बघायला मिळाली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला हेलिकॉप्टर घुमवले क्षेत्ररक्षक असू शकतील आणि इथे सरळ मात्र चेंडू हातामध्ये अक्षय पवार यांच्या अनुप देशमुख यांची पारी संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर राज्यभर नेटवर्कचे कोकणचे एचओडी आदरणीय मुझफ्फरभाई चिकटे या ठिकाणी यांचं देखील आगमन झालेलं आहे. मुझफ्फरभाई, तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या सायंकाळच्या सत्रामध्ये. अगदी नक्कीच जिबर फायबर हा संघ देखील खेळतोय आणि आपण मागच्या मॅच मध्ये देखील एक विक्रम केलाय जिबर या टीमनं. सो सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम आपण पाहिला. 119 रन्स मात्र त्या मागच्या मॅच मध्ये आपण बघितले होते. यावेळेला राजवीर इलेव्हनचा आयकॉन, परंतु इथं बॅक टू बॅक विकेट आहे. आयकॉनलाच या ठिकाणी बाद केलंय. अमान कमालची बॉलिंग करतायत. मनोज मोहिते हे मात्र आपलं खातही न उघडता मैदानाच्या बाहेर जात आहेत. ओला हॅट्रिकचा बॉल आहे. इथे चांगला आपण पाहायला गेलं तर ड्राईव्ह करताना दिसलाय फलंदाज. अनिल काथेला बॅटिंग साठी पाठवलंय. राजवीर इलेव्हनचा संघ मात्र खेळतोय. कारण या मॅच मध्ये जर तुम्ही चर्चा करायला गेलात, मनोज मोहिते स्वस्त्यामध्ये बाहेर गेले. अनुप देशमुख यांनी देखील आपण पाहायला गेलं तर एक मोठा प्रहार केला, त्याच्यानंतर ते देखील बाहेर गेले. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर
जे आता खेळाडू आहेत अनिल काते आणि विजय पवार या दोघांच्या आता खांद्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे की आपल्या टीमला एक कॉन्ट्रीब्युशन इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. प्रहार असेल, लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक असतील, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेरच्या रन्स मिळणार आहेत चौकाराला. आपण चर्चा नक्कीच मागच्या मॅचची देखील केली होती. सरीकोंड या टीमनं ज्यावेळेला अशा अगोदर एक मॅच खेळले त्याच्यामध्ये 111 रन्स त्यांनी बनवले होते. त्याच्यानंतर आपण लगेचच पुढची मॅच पाहिली, तिथे देखील खूप साऱ्या धावांचा डोंगर उभा राहिला. जिथे चिबर फायबर या टीमनं सिया स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये 119 रन्स मारले. म्हणजे आपण म्हणतो ना की जिबर जे नेटवर्क जितकं फास्ट आहे ना तितकेच खेळाडू त्यांचे देखील फास्ट आपण पाहिले होते. मागच्या मॅच मध्ये दहाडले होते, अक्षरशः प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडताना दिसले होते. आणि त्या मॅच मध्ये मागील कित्येक वर्षानंतर मात्र एक मोठा विक्रम घडलाय की ओपनिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावलेली आहेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामध्ये फक्त आणि फक्त दर्शक बनणार आहेत. चांगला पिकअप स्ट्रोक होता, चांगलीच बॅटिंग आहे आणि षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपला. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स राजवीर 11. 25 रन्स झालेले आहेत 2 ओव्हर नंतर. आदरणीय तौफिक भाई चिकटे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. तौफिक भाई तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण देखील असं नसतं वा या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. अमय पवार या ठिकाणी आपण जर पाहताय तर आलेले आहेत. क्रमांक 3 वरती त्यांना गोलंदाजीसाठी 5 रन केले. विजय पवार असतील, त्यांच्या विरोधामध्ये अमय पवार आहेत. आपण पहिल्या 2 ओव्हर मध्ये 25 पाहिले. त्याच्यानंतर हा चेंडू देखील सुरुवातीपासूनच अगदी वेग कमी आहे. आता अंपायरचा इशारा मात्र एक्स्ट्राज बघायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आहे. स्कोरबोर्ड आता 26-26 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. बॅटिंग करणारा जो संघ आहे त्यांना अक्षरशः थांबवण्याचं ते काम करतायत. सनीकोणचे जे बॅटर आहेत चांगल्या लयमध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल, वा बॉलिंग, सुपर बॉलिंग. आम्ही ज्या वेळेला ऑप्शन मध्ये यांना देखील चांगल्या पद्धतीची बोली लागली होती. कमालचे आता परफॉर्मन्स सादर करतायत. मुदस्सर मागजनकर असतील, त्याचबरोबर आपण अक्षय पवार यांना देखील बघितलं आणि फाईनलच्या दिशेनं आपण सईद चिपलूणकर यांना देखील बघतायत. अगदी ते देखील फाईनच्या दिशेनं उभे आहेत. पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच विजय पवार यांना मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. विकेटचं पतन. अमय पवार यांची कमालची बॉलिंग. आणि त्याचबरोबर एक नवीन खेळाडू म्हणजे आपण बघतो बॅटिंग साठी आलाय तेजस वायकर. दापोलीच्या टेनिस क्रिकेट पासून थोडस दूर होते, त्यानंतर पावसाळी रबर क्रिकेट पासून देखील थोडे दूर राहिले होते, थोडेसे दुखापतग्रस्त होते आणि त्याच्यानंतर या लीग मध्ये पुनरागमन झाले या खेळाडूचं. तेजस वायकर आहे. स्वतःच्या क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखले जातात ते. चांगला फटका आहे. पॉइंटच्या दिशेनं मात्र चेंडूला खेळलं गेलंय. 1 रन्सचं भन्नाट वेगानं कंप्लीट. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेलाय. थोडी अंपायर सोबत देखील चर्चा करतायत.
2 रन्स मात्र मिळून जातील. तेजस वायकर एक चांगला खेळाडू आहे. एका क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये दापोलीमध्ये या खेळाडूचं देखील नाव घेतलं जाईल. चांगले असे क्षेत्ररक्षक देखील राहिलेत आणि त्याच्या जोरावरती अनेक स्पर्धेमध्ये देखील खेळताना आपण त्यांना पाहिले. असा खेळाडू राहिलाय, छोट्या सनीचा खेळाडू, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. समोर आंबे पवार असतील. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये या ठिकाणी खेळताना आपण देखील त्यांना पाहिलंय किंवा 1 रन्स घेतलाय. शेवटचा बॉल असेल स्ट्राईक मार्क वरती अनिल काते. चेंडू पडल्यानंतर बाहेर ट्रॅव्हल होतोय. चांगला स्विंग आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाज अमिय पवार यांनी. तीस रन झालेत. 3 ओव्हर नंतर 30 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. तेजस असेल आता कुठेतरी स्कोर बोर्ड मात्र चालतं ठेवण्याचं काम करू शकतात हे दोन्ही खेळाडू. अनिल असेल त्याचबरोबर तेजस. पहिला बॉल वाईड टाकला त्याच्यानंतर केवळ एक सिंगल आला. स्कोर बोर्ड 32 या आकड्यावरती. चौथं षटक चालू आहे. अय्याज ऐनरकर हे मात्र गोलंदाजी मार्क होते आहेत. भाऊ विदाते या एंड कडून गोलंदाजी करतील. प्रथम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला जाऊन खेळण्याचं काम करत होते.
चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झालाय. अक्षय थोरे असतील आता स्ट्राईकला जातील. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 36-36 या आकड्यावरती चौथं षटक मैदानामध्ये चालू आहे. अय्याज अय्यरकर देखील आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन गोलंदाजीच्या साह्यानं बॅटिंग देखील चांगली करतात, बॉलिंग देखील तितकी सुरेख करतात. यावेळेला चांगला फटका आहे, क्लास आहे अक्षयच्या बॅटमधून. एक विध्वंसक फटका, 6 रन षटकार. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपला. 42 लॉस ऑफ 4 राजवीर 11. शेवटचं षटक साद खोत यांच्याकडे आता गोलंदाजीची कमान दिली आहे. क्षेत्ररक्षक असतील आणि यावेळेला चेंडू भन्नाट वेगानं सीमा रेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. चौकार आले. स्कोरबोर्ड आता 46 ला जाऊन पोहोचेल 46 आकड्यावरती. हे फटके चांगले आहेत. कुठेतरी तुम्हाला 50 पेक्षा अधिक रन्स स्कोर कार्ड वरती लावावे लागतील. किंवा तरी 55 रन्स जर या सायंकाळच्या सत्रामध्ये लागावले गेले तर कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचं काम करू शकाल. कारण गोलंदाजीचा अटॅक चांगल्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळू शकेल का. मनोज मोहिते आहेत, एक क्लासिकल बॉलर आहे. अनुप देशमुख देखील आहेत. 1 रन्स घेतला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेत असेल आणि 2 धावा देखील या ठिकाणी घेतल्या गेल्यात. हा नानाचा मामला आणि बघता बघता या ठिकाणी 3री धाव देखील कंप्लीट केली आहे. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ आपण बघतोय. साधनं थोडंसं मात्र चेंडू ज्यावेळेला थ्रो केला गेला तो मात्र हातातून निसटला आणि त्याच्यानंतर बघता बघता अनिल काते आणि त्याचबरोबर जो अक्षय थोरे या दोघांना मात्र त्याचा फायदा उचवत असताना रन्स देखील कंप्लीट केलाय. थोडसा बाहेरचा बॉल आहे, एक्स्ट्राज मिळून जातील. यावेळेला आपण जर पाहतोय तर लॉंग ऑफच्या परिसरामध्ये सुबेज हो यावेळेला चांगला थ्रो आहे. सुबेज जामदार चांगली फिल्डिंग, चांगला हिट देखील सरळ आपण पाहिलाय स्टंप वरती. आणि फलंदाज जे आहेत अनिल काते धावची तो असताना माघारी परततील. त्याचबरोबर स्कोरबोर्ड आता 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. चेंडूला मात्र या ठिकाणी खेळले गेले क्षेत्ररक्षक असतील कोणच्या दिशेनं. स्कोरबोर्ड आता 53 ला जाऊन पोहोचले 53 या आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 53 53 आपण पाहतोय.
ही मॅच खूप महत्वाची असू शकणार राजवीर 11 या टीम साठी. अगदी जड मध्ये टाकलाय, डीप मध्ये आपण बघतोय. मोठा प्रहार आपण बघतोय तर करत असताना 1 रन घेतला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा देखील आपण पाहायला गेलं तर केला जाईल. आणि इथे मात्र 2 रन्स मात्र मिळून जातील आणि षटक क्रमांक 5चा खेळ संपला. 56 झालेले आहेत. टार्गेट मात्र 57 धावांचं असेल. 57चं टार्गेट या पुढची मॅच असेल. वलीम वॉरियर्स आणि सिया स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या इथे जायचंय. वलीम वॉरियर्स आणि सिया स्पोर्ट्स आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या इथे जायचं आहे. ओपनिंग पेअर चला लगेच. ओपनिंगचे बॅटर आपण लगेच जायचंय मैदानामध्ये. अजून देखील मॅचेस खेळवायचे आहेत. अजून 2 मॅच होणं बाकी आहे. आपण लगेचच घाई करायची आहे. ओपनिंग बॅटर झाला. आपण लगेच जायचंय. वलीम वॉरियर्स आणि सिया स्पोर्ट्स कॅप्टन चला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. चला क्विक फास्ट ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ऑफिशियल चला. सिया स्पोर्ट्सचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. सिया स्पोर्ट्स कॅप्टन
57चं टार्गेट असेल मुदस्सर आणि त्याचबरोबर अय्याज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. भाऊ विधाते या एंड कडून इट्स ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. भाऊ विधाते या एंड कडून बॉलिंग साठी बॉलर तयार आहे. त्यानंतर मॅच वली वॉरियर्स आणि सिया स्पोर्ट्स या टीम मध्ये खेळवली जाईल. चांगला फटका या ठिकाणी आपण बघतोय. राजवीर 11 या टीमला ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे, कारण सनीकोण हा जो संघ आहे ज्या टीमने 2च्या दोन्ही मॅच मात्र ते जिंकून आलेत, तर राजवीर 11 एक जिंकलेत तर एक पराजित झालेत आणि ही महत्वाची मॅच मात्र असू शकणार आहे. हो चांगला फटका आहे आणि सरळ मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेरच्या रन्स. अगदी दर्जेदार फटका आपल्याला अय्याज आईनरकरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पाच आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. गोलंदाजीचा अटॅक राजवीर 11 या टीम कडे आहे. सो अनुप देशमुख आपण बघतोय, त्याचबरोबर मनोज मोहिते सारखे गोलंदाज, विकी पात्रोठी जे का लीजेंड बॉलर आहेत, प्रचंड अनुभव. आसिया स्पोर्टचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. आसिया स्पोर्टचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. पुन्हा क्रॉस द लाईन खेळायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही. हा सामना जेवढा वाटतोय दिसायला सोपा वाटतोय तेवढा सोपा नाहीये आणि तेवढं शक्य देखील नाहीये. असं वाटेल की कुठेतरी हा सामना सनीकोणचा संघ विजयाच्या दिशेने जाईल, परंतु हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला या मनोज मोहिते असतील, अनुप देशमुख सारख्या बॉलरना फेस करावं लागेल. फक्त माफक असं आव्हान आहे, कारण सनीकोण या टीमनं मागच्या मॅच मध्ये 111 रन्स बनवले होते. नामांकित बॉलरवरती ते तुटून पडले होते, परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. एक्स्ट्रास टाकतायत मनोज मोहिते. अनुशासित बॉलिंग कडे खूप गरजेचं आहे. आसिया स्पोर्ट्स कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी जायचं आहे. जोरदार अपील केली आहे. लाउडली अपील अनुप देशमुख यांच्या माध्यमातून. अय्याज थोडेसे या ठिकाणी खामोश दिसत आहेत. मल्ला खामोश आहे आज यांचा. पुढची मॅच सिया स्पोर्ट्स आणि वली वॉरियर्स या दोन टीम मध्ये खेळवली जाईल आणि ती पुढची मॅच आपण बघणार आहोत. त्यानंतरला उद्या सॅटर्डे आहे, बी ग्रुपचे सामने खेळवले जातील. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा थोडसा ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. केवळ 7 रन्स खर्च केलेत. कमालची बॉलिंग मनोज मोहितेच्या माध्यमातून. येणाऱ्या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 50 धावांची आवश्यकता आहे. आज 7 रन्स झालेले आहेत. अजून 50 रन्स पाहिजेत. सनीकोण या टीमला जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता 24 बॉल मध्ये. लगभग 12.5च्या सरासरीनं प्रति ओव्हर मात्र रन्स तुम्हाला काढायचे आहेत. अनुप देशमुख मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील केवळ एकच रन्स मिळणार आहे.
हा सामना असं वाटतंय की कुठेतरी एक वेगळ्या मूड वरती जाऊन आता पोहोचेल. जर जिंकायचं असतं राजवीर 11 या टीमला तर या पार्टनरशिपला ब्रेक करावं लागेल. चांगली बॉलिंग अपेक्षित आहे. मनोज मोहितेनं केवळ पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन्स खर्च केले होते. अनुपनं पहिला चेंडू अगदी टप्प्यावरती टाकलाय. अय्याज तयार आहेत. प्रॉपर फटका आहे लॉंग ऑफ बॉन्डरलाईनच्या बाहेर, सरळ सीमा रेषा पार, 6 षटकार. अगदी जाग्यावरून मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. रडार मध्ये होता सरळ लॉंग ऑफ बॉन्डरलाईनच्या बाहेर, 6 रन्स षटकार. अय्याजची स्ट्रेंथ आहे, एक एफर्ट चांगले दिलेत आतापर्यंत. राऊंड द विकेट, पुढचा बॉलचा शॉट ऑफ लेंथ यावेळेला आपण पाहतोय. आय थिंक बॅटचा स्पर्श आहे का, आणि याच कारणास्तव अनूप देखील थोडेसे नाराज दिसत आहेत कीपर वरती देखील. बॅटचा स्पर्श होता म्हणजे इथे विकेट देखील मिळू शकली असते. सुपर बॉलिंग साठी प्रभावित केलंय. वली मॉरियर साठी त्याचबरोबर सिया स्पोर्ट्सच्या 2 संघांमध्ये पुढची मॅच खेळली जाईल. कमी गतीचा बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला डीपला तैनात आहेत. केवळ केवळ 1 रन्स तिथे मात्र मिळून जाईल. स्कोरबोर्ड मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेला आपण जर पाहिला गेलं तर शेवटचा 1 बॉल मात्र आता शिल्लक असेल या ओव्हर मधील. 15 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेत. आज सामना मात्र दोन्ही बाजूंना आहे, मॅच ऑन आहे. कोणता संघ जिंकेल याचं प्रिडिक्शन लावणं थोडंसं कठीण जाऊ शकेल. असं वाटलं होतं की सुरुवात जर चांगली झाली असती सनीकोन या टीमची तर या सामन्यामध्ये एक ट्विस्ट बघायला मिळू शकला असता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. विदाउट लॉस 15 रन्स, 15 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. 18 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 42 धावांची गरज. चला अजून आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत, त्यामुळे फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊयात. तिसरा षटक आहे. गोलंदाजी मार्क वर देता मनोज मोहिते स्वतः आलेत. 18 बॉल मध्ये 42 धावा अजून देखील पाहिजे जिंकण्यासाठी सनीकोन या टीमला. चांगला बॉल टाकलाय, जोरदार अपील, लाऊडली अपील, परंतु अंपायर तटस्थ आहेत. चेहऱ्यावरती हास्य देखील दिसतंय अनूपच्या. अपील तर लाऊडली केली गेली आहे. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती देखील टाकलाय मनोज मोहिते, एक जबरदस्त असा बॉलर. परंतु यावेळेला आपण बघतोय तर ऑफला चांगला ड्राईव्ह करत असताना गेल्या पर्वामध्ये गेल्या जी लीग होती अभूतपूर्व कामगिरी केल्यानंतर आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी केली. एक ऑलराऊंडर आहे, टीमचा आयकॉन आहे, टीमचा एक आधारस्तंभ आहे, महत्वाचा खेळाडू राहिलाय मनोज मोहिते. मुदस्तर वागजनकर याचा देखील बल्ला खामोश आहे या मॅच मध्ये. मागच्या 2 ओव्हर मध्ये देखील चांगले मोठे स्ट्रोक आले नाही आहेत. याही वेळेला प्रॉपर असा टायमिंग नाही आहे. थोडंसं विकेट देखील रंग बदलते सायंकाळच्या सत्रामध्ये.
धावचीची संधी आणि इथे मात्र सरळ बाहेर जावं लागतंय अय्याज ऐनरकर. फॉर्म साठी देखील या मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करताना दिसला होता. एक मोठा प्रहार झाला परंतु आता सरळ बाहेर जावं लागतंय. आज 17 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. बॅटिंग साठी अमेय पवार आलाय क्रमांक 3 वरती. अमेय पवार हे षटक खूप महत्वाचं आहे. इथे विकेट्स देणं खूप गरजेचे असतील पण तो मुदस्तर याला देखील मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हो यावेळेला मोठ्या फटक्याचा जिक्र केलाय आणि चेंडूवरती सरळ आक्रमण करताना मुदस्तर ऑन फायर झालाय. षटकार बघायला मिळतोय. चर्चा आपण करत होतो बल्ला खामोश राहिलाय मुदस्तरचा पण तो त्याच्यानंतर एक मोठं आक्रमण केलं. आक्रमक पवित्रा देखील केला आणि इथे गोलंदाजावरती सिक्सर पाहायला मिळतोय. 23-23 या आकडे होते. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलाय. 57 धावांचा पाठलाग करायचा होता. पुढचा चेंडू फलंदाज तयार. पूल केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का परंतु नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल होईल. 2 रन्स कंप्लीट होतील या चेंडूवरती. स्कोरबोर्ड 25 या आकड्यावरती जाऊन आता स्कोर कार्ड पोहोचलाय. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 7 खर्च केले होत्या. त्याच्यानंतरला अनुप देशमुख यांची कमालची बॉलिंग. टोटल 25 रन्स 25 झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पडल्यानंतर अगदी खालच्या बाजूला बसतोय आणि षटक क्रमांक 25. 3चा खेळ संपला. 25 येणाऱ्या 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 16 रन्स प्रति ओव्हर इथून रन्स काढावे लागतील. 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. चौथं षटक असेल. 12 मध्ये 32 ची आवश्यकता आहे आणि विकी पात्रोटी यांना गोलंदाजीसाठी आता पाठवलंय. अमेय पवारच्या विरोधामध्ये विकी पात्रोटी. पहिलाच बॉल आणि यावेळेला हवय्याला अमेय पवारच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. काही स्ट्रोक आपण बघतोय. रिप्लाय मध्ये देखील पाहू शकता. अगदी स्टँडर्ड डिलिव्हर. जाग्यावरून चेंडूला मात्र खेळला गेला. सिया स्पोर्ट्स आपले डिसिजन सांगायचं आहे. सिया स्पोर्ट्स डिसिजन. सिया स्पोर्ट्स डिसिजन. सिया स्पोर्ट्स आपलं डिसिजन सांगायचंय. सिया स्पोर्ट टॉस जिंकला. बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. या चेंडूवरती देखील आक्रमण. चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर महत्वाची कॅच होती. कॅचेस विन द मॅचेस.
त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील आपण जर पाहतोय तर कॅच पकडली की जाऊ शकली असती. साई प्रसाद रसाळ होते त्या ठिकाणी, असं वाटलं होतं की कॅच पकडली जाईल. ही कॅच नव्हती मित्र, म्हणजे मॅच होती आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये खेळत आहे. पुन्हा एकदा यावेळेला जले पर नमक छिड़का इस खिलाड़ी ने. नाम आहे अमेय पवार. पॉवरफुल फटका. काय बॅटिंग केली अमेय पवारनं. आता जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आपण जर पाहिले गेले तर 9 चेंडू आहेत. त्या 9 चेंडूंमध्ये 18 धावांची इथून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. विकी पात्रोटी थोडेसे नाखुश दिसतील आपल्या क्षेत्ररक्षकांवरती, कारण त्यांना माहित आहे एखाद जर संधी फलंदाजांना मिळाली तर कदाचित पुढच्या वेळेला ते आक्रमण करणार आहेत, आणि तेच घडलं. हो, यावेळेला आता मात्र हेलिकॉप्टर घुमवले. हे हेलिकॉप्टर मात्र सरळ लॉंग ऑनच्या परिसरामध्ये जाऊन ट्रॅव्हल होईल. सहारण षटकार. दीप पवार शो आपल्याला पाहायला मिळतोय. या पवारचा पॉवरफुल फटका मॅचचं संपूर्ण रूप बदलून टाकलंय. आता कॅच किती महत्वाचे असतात हे आता आपल्याला पाहायला मिळाले असेल. 8 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 8 बॉल आणि त्याचबरोबर 12 धावांची आवश्यकता आहे. ओ याही वेळेला पुन्हा एकदा पवारच्या बॅट मधून पॉवरफुल दी पॉवर हाऊस फटका. यस, दर्जेदार छेरान षटकार. या ओव्हर मध्ये संपूर्ण मॅचचं रूपच बदललंय. असं आपण म्हणतो ना की अगदी तोंडचा घास मात्र हिसकावून घेतला या पवारनं. यावेळेला फुल टॉस. मॅच फिनिश. सामना फिनिश झालाय. हा सामना मात्र जिंकलाय आणि ट्विस्ट देखील आलाय. आपण जर पाहायला गेलं तर हा सामना जिंकलेला आहे सरीकोण या टीमनं. अमेय पवार यांची वादळी खेळी आपण बघितली. एक क्लास खेळ आपल्याला बघायला मिळाला. थोडीशी चर्चा करतायत अनुप देशमुख देखील. चला पण वली मोर्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आजच्या दिवसामध्ये लगातार 3 मॅचेस मात्र जिंकताना संघ आपल्याला पाहिलं. सनी कोण आणि प्लेयर ऑफ द मॅच अमेय पवार आपण ठरलेला आहात प्लेयर ऑफ द मॅच. आउटस्टँडिंग नॉक बघायला मिळाला या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 32 धावांची एक वादळी खेळी